नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले संग्राम थोपटे यांना मोठा दिलासा मिळणार आहे। संग्राम थोपटे यांच्या राजगड सरकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारची हमी। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला जातोय। संग्राम थोपटे यांचा राजगड सहकारी साखर कारखाना अनेक दिवसांपासून अडचणीत होता। अखेर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या साखर कारखान्याच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय होणार आहे। हा साखर कारखाना अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांचं वेतनही थकलेलं होतं, तर अखेर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळेल। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे तपशील संदीप यांच्याकडून घेऊया। संदीप, अगदी बरोबर आहे। राजगड सहकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भाग भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारनं हमी दिल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। खरं तर काही वेळापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली कॅबिनेट, आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। अद्याप अधिकृतरित्या जाहीर प्रेस नोट जी आहे ती करण्यात आलेली नाही। मात्र महत्वाचं हेच आहे की संग्राम थोपटे यांनी ज्यावेळेला भाजपमध्ये प्रवेश केला होता त्याच वेळेला खरं तर या चर्चेला सुरुवात झालेली होती की हा कारखाना अडचणीत असल्यामुळे थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आणि त्यांनी त्याबाबतचा शब्द त्यांना भाजपकडून देण्यात आलेला होता। काही प्रमाणामध्ये कारखान्याला दिलासा दिला जाईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं, आणि त्यामुळेच त्यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला होता। आणि आज जी बैठक झाली मंत्रिमंडळाची त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे, आणि अखेर हा आता अडचणीत पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे। कर्मचाऱ्यांचं जे वेतन थकीत होतं ते देखील आता दिलं जाऊ शकतं। त्यामुळे राज्य सरकारनं हा एक मोठा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे। बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।